एक लॅपटॉप, एक हार्ड डिस्क आणि एक कॅप हे पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतलं आहे. फॉरेन्सिक तपासणी करता संपूर्ण डिव्हाइसेस पोलिसांनी पाठवले आहे. फॉरेन्सिक रिपोर्ट लवकरच येईल, त्यामध्ये अधिक माहिती आपल्याला मिळणार आहे. आज नागपूरवरनं एक 15 वर्षीय विक्टीम याचाही तपास सुरू आहे. त्यांचा बयान चालू आहे. त्या बयानानंतर अजून पोलिसांची कारवाई सुरू होईल. खरं तर या मोबाईलवर व्हायरल झालेल्या या प्रकरणामध्ये पोलिसांनी कॉम्बिनेशन घेऊन गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये कोणी स्वतःहून पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल करण्याकरता आलं नाही. स्वतः पोलिसांनी याची खबरदारी घेऊन जेवढ्या साईट्सवर, जेवढ्या वेबसाईटवर किंवा ज्या ज्या सोशल मीडियावर, युट्यूबवर, फेसबुकवर अशा प्रकारचे प्रसारण झाले आहे ते थांबवण्याचं काम पोलिसांनी केलं आहे. पोलिसांनी अत्यंत काळजीपूर्वक या प्रकरणाची SIT मार्फत चौकशी चालू आहे. योग्य दिशेने चौकशी सुरू आहे. संपूर्ण आढावा मला दिल्यानंतर पोलिसांनी, आणि यामध्ये अजून जनतेला माझी विनंती आहे, नागरिकांना विनंती आहे, आणि काही पीडित लोक आहेत, पीडित महिला असतील किंवा मुली असतील, त्यांनाही विनंती आहे की त्यांनी, जसा नागपूरवरनं एक मुलगी या ठिकाणी बयान देण्याकरता तयार झाली, तसं अमरावतीमध्ये किंवा या भागात कुणी मुली असतील ज्यांच्यावर या नराधम आरोपीने अयान अहमद आणि उजैर खान आणि इतर आरोपी यांनी जे काही चुकीच्या पद्धतीनं काही केलं असेल तर त्यांनी बयान देण्याकरता पोलिसांशी अप्रोच करावं. सरकारकडे या ठिकाणी काही मदत मागावी. सरकार मदत करायला तयार आहे. त्यांचे नाव येणार नाही याची काळजी घेईल. आणि काही नागरिकाकडे काही ऍडिशनल काही पुरावे असतील, शेवटी पोलिसांना तपासामध्ये मदत करणे आपली जबाबदारी आहे. जनतेकडे काही पुरावे असतील, अजून जनतेला काही पुरावे द्यायचे असतील तर ते पोलिसांच्या SITला, SP ला देऊ शकतात. सरकार म्हणून काही द्यायचं असेल तर आम्हाला देऊ शकतात. गृहमंत्री देवेंद्र फडणवीसजीकडे पाठवू शकतात. राज्याचे मुख्यमंत्री यांनी सुद्धा आज IG मुंबईत आहे, त्यांनी आढावा घेतलेला आहे. मी स्वतः आज SP ऑफिसला आलेलो आहे. मला असं वाटतं की यामध्ये कोणालाही या ठिकाणी या केसमध्ये कोणी सुटणार नाही अशा पद्धतीची योजना आम्ही तयार केली आहे. जिथे जिथे आरोपी असतील, देशात असतील, विदेशात पडून गेले असतील, जे असतील, विदेशात तर पडून जाणार नाही कोणी, पण देशामध्ये जिथे जिथे असतील, कुठे पडून गेला असेल तिथून त्याचा शोध लावू. पण आरोपीला कोणाला सोडणार नाही. हे जे काही घटना आहे, या घटनेला आम्ही अत्यंत तीव्र पद्धतीने, अत्यंत गांभीर्याने सरकारने घेतलेला आहे. सरकारच्या सर्वच बाजूने पोलिसांची इन्क्वायरी चालू आहे. पोलिसांचे जे जे अशा प्रकरणात इन्क्वायरीचे जे संसाधन असतात किंवा अशा प्रकरणाच्या इन्क्वायरी करण्याचे जे पोलिसांचा हातखंडा असतो, ते सर्व हातखंडे पोलिसांनी वापरलेले आहेत. आणि त्यामुळं मीडियाच्या मित्रांना माझी विनंती आहे, जनतेला माझी विनंती आहे की पोलिसांना अधिक पद्धतीने पुरावे मिळवून देणे. खासदार बोंडे साहेबांनी आरोप केला आहे पीडित आहे, तर त्याचं काय कारण त्याचे पुरावे आले नाही. आमदार साहेबांनी आज बोंडे साहेबांच्या म्हणण्याचं त्यांच्याकडे काही पुरावा असतील किंवा त्यांच्याकडे काही गोष्टी असतील त्या पोलिसांना दिल्या पाहिजे. मीडियामध्ये, प्रेसमध्ये एखादी गोष्ट नंतर पोलिसांकडे सांगण्याचं, पोलीस शेवटी प्रेस कॉन्फरन्स घेत असतात, पोलीस अधिकृत माहिती येतात, पण त्यांच्याकडे, बोंडे साहेबांकडे किंवा अजून नवनीत राणाकडे किंवा प्यारे खान जे काही स्टेटमेंट करतात आहे, त्यांना माझी विनंती आहे की मीडियाच्या माध्यमातून समाजामध्ये कोणत्याही पद्धतीचं असं वातावरण होणार नाही. पण तुमच्याजवळ जे काही पुरावे आहेत ते सर्व पोलिसांना दिले पाहिजे. जे जे काही भेटतं ते पोलिसांना दिलं पाहिजे आणि पोलिसांना तपास करण्याकरता अधिक बळ दिलं पाहिजे, अधिक माहिती दिली पाहिजे, जेणेकरून जे चौकशी जी SIT आहे अजून चांगलं काम करू शकेल. आपण मीडियामध्ये स्टेटमेंट करून
पोलिसांच्या चौकशीला भरकवणं नाही किंवा एसआयटीला भरकवणे हे काम कुणी करू नये. सर्व लोकप्रतिनिधींना माझी विनंती आहे, जे असेल ते पोलिसांना दिलं पाहिजे. बदनामी हो गई, पूरे देश में नाम 350 का है, आपके नेताओं ने बदनामी की है, आपके नेताओं पे आप क्या कार्रवाई कर सकेंगे? बाद में आपसे भी मैं नागरिक ने मैं पत्रकार बोल रहा हूँ सर। एक मिनट सर, इस प्रश्न का उत्तर है नहीं है। एक रुक यार, रुक एक सर। देखिए, महाराष्ट्र में बदनामी हुई पूरे देश में, इसके ऊपर आप कार्रवाई करेंगे? मीडिया पर हम पर भी बोल, हमने बताया हमारे पे भी कार्रवाई करेंगे, आप आपके नेताओं पे कार्रवाई करेंगे, क्या रोकेंगे उनको आप? अभी अंतिम पुलिस का आने का है, अभी चौकसी के अभी आप पूरे पहलू खुलने के हैं। अब एक आज विक्टिम करके बयान देने आया है, आगे क्या क्या होता है ना आपको मालूम है ना मुझे मालूम है। आप ऐसी बात मत करिए। प्रेस के होने के बावजूद भी पूरे देश में बदनामी, हमारी देखिए हमारे अमरावती की बेटियों की बदनामी हमारे को वो खंत है सर। आपको नहीं जवाब देना पीडितांची संख्या की 8 बैठकीमध्ये असं आपल्याला जाणवलं की पीडितांची संख्या वाढू शकते. आज एक विक्टिम आहे 9 झाली, ज्यांनी बयान देणं सुरू केलंय आज, आणि सुरू केल्यामुळं पुढं याचं गांभीर्य कळेल संध्याकाळपर्यंत. त्यामुळं कुणावरही या टीकाटिप्पणी करू नये, कोणी या ठिकाणी मीडियावर बयानबाजी करू नये. पत्रकारांना माझी विनंती आहे, मीडियांना, की या प्रकरणामध्ये जे वास्तव आहे त्यापेक्षा अवास्तव दाखवू नये. आणि पोलिसांचं जे प्रेस होते प्रत्येक रोजी किंवा उद्या प्रेस होईल पोलिसांची, आज त्या विक्टिमनी काय म्हटलंय ते उद्या पोलीस सांगतील. पोलिसांचं स्टेटमेंटच मान्य धरावं, पोलिसांनी केलेली प्रेसच त्या ठिकाणी अधिकृत समजावी. राजकीय नेत्यांनी काही स्टेटमेंट केले, ते स्टेटमेंटवर फार न जाता अशा केसमध्ये, अशा सेन्सिटिव्ह केसमध्ये पोलिसांनी केलेली चौकशी, त्यातनं आलेलं सत्य हेच त्या ठिकाणी अधिकृत समजावं. मी अजून त्या ठिकाणी पत्रकारांना विनंती करतो, एकामेकावर आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा पत्रकारही जबाबदार लोक आहेत. तुमच्याकडे काही ॲडिशनल माहिती आली, तुमच्याकडे काही समाजातून माहिती आली, ती तुम्ही पोलिसांना द्या. आणि या प्रकरणात सर्वांनी मदत केली पाहिजे. मी नागरिकांना आणि ज्या पीडित मुली आहेत त्यांनाही विनंती करतो की तुम्ही पोलिसांकडे, जशी एक मुलगी नागपूरवरून आली आहे तसंच जर अमरावतीमध्ये कोणी असेल, न घाबरता, न त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीने या ठिकाणी कोणाच्या दबावात न येता पोलिसांना त्यांनी माहिती दिली पाहिजे, पोलिसांकडे आलं पाहिजे, गुन्हा रजिस्टर केला पाहिजे. आणि त्याकरता पोलिसांचं पूर्ण संरक्षण, सरकारचं पूर्ण संरक्षण, कोणती माहिती त्या ठिकाणी बाहेर न जाता आपण या ठिकाणी त्यांना संरक्षित करू शकतो. आपल्या माध्यमातून माझी विनंती समाजाला, नागरिकांना, आणि ज्या आरोप या ठिकाणी काही फिर्यादी असतील, ज्यांना बयान द्यायचं असेल, त्यांनी निष्पक्षपणे आणि न घाबरता बयान दिले पाहिजे. समोर आली ती 8 पैकी अन्य दुसरी आहे. मी आपल्याला पोलिसांचं उद्या प्रेस होईल, त्यात सर्व पोलीस सांगतील. लोकांकडून आढावा घेतला आहे की आरोप असा पण होत आहे, नाशिक असो किंवा अमरावती असो, लव्ह जिहाद नंतर कोचिंग जिहाद असा आरोप होऊ लागलाय. आणि दुसरीकडे या प्रकरणाचे इंटरनॅशनल पोर्नोग्राफीशी संबंध आहे का असा पण आरोप होत आहे. आपण एसआयटीला माहिती उद्या पोलीस याबद्दलच्या सर्व प्रश्नाची उत्तर पोलीस देतील. आज फक्त मी आतापर्यंत पोलिसांनी काय कारवाई केली आणि पोलीस कुठल्या दिशेने कारवाई करतायत, सरकार म्हणून काही गोष्टी आम्हालाही माहिती असतात, त्या आम्ही त्यांना विचारल्या. योग्य दिशेने पोलिसांचा तपास चालू आहे. अशा प्रकरणात जे जे हातखंडे वापरावे लागतात ते हातखंडे पोलीस वापरतात आहे. सर्व त्यांनी डिजिटल मीडियाचे प्लॅटफॉर्म त्यांच्याकडे आहेत. त्यानंतर त्यांनी सर्व मोबाईल आणि त्या ठिकाणी लॅपटॉप, हार्ड डिस्क हे सर्व ताब्यात पोलिसांचे आहे. त्याचं फॉरेन्सिक चालू आहे. त्यामुळे मला असं वाटतं की यामध्ये खूप काही प्रश्न उत्तर करण्यापेक्षा उद्या पोलिसांची प्रेस होईल, त्यामध्ये तुम्हाला अधिक कळेल. सर, आरोपीला कुठली जात नसते किंवा मग पीडित तरुणीला तक्रार घेतली असा आरोप भाजपच्याच काही नेत्यांनी केला होता. असं आहे, मी सांगतो, आज कुठल्याही आरोप प्रत्यारोपाचं मी उत्तर द्यायला आलो आहे. मी उत्तर द्यायला आलो आहे. आज आपल्या सरकार आणि पोलिसांची चौकशी काय चालू, पोलिसांचं उद्या स्टेटमेंट होईल, पुन्हा ऍडिशनल माहिती मिळेल, रोज माहिती आपल्याला मिळेल जे नवीन आली ती. पण मी आज आलो आहे थोडा तपासाच्या दृष्टीने, प्रभारी मंत्री म्हणून रोज बोलतोय पोलिसांची, पण आज स्वतःहून या ठिकाणी काय आलो की
कुठल्या दिशेने आपण जातोय, काही सुट्टा आहे का, काही राहिला आहे का, कुठल्या दिशेने आपण जातात ते काही ऍडिशनल माहिती काही आपल्याकडे असतं ती आपण देतो पोलिसांना. त्यामुळे आज सरकार म्हणून देवेंद्रजींनी आयजी सोबत बैठक घेतली, मी एसपी सोबत बैठक घेतली. यामधनं एकच उद्देश आहे की आरोपी हा कुठल्याही पद्धतीने कुठल्याही मार्गाने चुकू नये, पुरावे पूर्ण मिळाले पाहिजे आणि आरोपीला कडक शिक्षा झाली पाहिजे.